एखाद्या मुलीचं लग्न ठरतं त्या टाईमपासून लग्न होईपर्यंत तिला तयार करण्यासाठी भरपूर जणी असतात, भरपूर मैत्रिणी असतात, बहिणी असतात, नातेवाईक असतात, भरपूर जणी असतात. त्याच्यामुळे तिला मेकअप करण्याचं काहीही टेन्शन नसतं. पण एकदा का लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिला मात्र तयार करायला कोणीच नसतं. कारण लग्नानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि लग्न झाल्यानंतर खूप सारे फंक्शन्स असतात. तर ते फंक्शन्स आपल्याला अटेंड करायचे असतात आणि जेव्हा आपल्याला त्या फंक्शनला जायचं असतं किंवा घरातही कोणतं फंक्शन असेल त्यावेळेस आपल्याला तयार व्हायचं असेल तर प्रत्येक वेळी आपण थोडी ना मेकअप आर्टिस्ट बोलवू शकतो. आपण घरच्या घरीसुद्धा मेकअप करू शकतो. तर असा मेकअप लूक ज्यांना येत नसेल किंवा ज्यांना करायला जमत नसेल त्यांच्यासाठीच हा मेकअप लूक आहे. आणि जर तुमच्या घरी असं फंक्शन असेल आणि तुम्हाला करायला येत नसेल तर खूप मोठी फजिती होते यार. खरंच खूप मोठा पचका होतं. त्याच्यामुळे ना आपण अगोदरच थोडंफार तरी मेकअप करायला शिकलं पाहिजे. तर त्यांच्यासाठीच हा मेकअप ट्युटोरियल आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती मी घ्यावं असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव नक्की घेईल. आणि चला क्विकली आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी फेसवॉश करून आलेले आहे आणि मी जे आजचं जे स्किन केअर आहे ते अजिबातसुद्धा केलेलं नाही आहे. मी आत्ताच जस्ट फेसवॉश करून आलेले आहे आणि त्याच्यानंतर मी माझी स्किन मॉइश्चर करणार आहे. त्यासाठी मी इथं निवियाचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि खरंच खूप बेस्ट आहे हे आणि थंडीमध्ये तर खरंच खूप उपयोगी आहे. त्याच्यामुळे मी आज हे निवियाचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. थोडंसं थिक आहे, हे थिन नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. तुम्ही पाहू शकताय. हे थोडंसं थिक असतं पण मेकअपचा बेस एवढा छान बसतो ना, काय सांगूच नका. तर आता मी हे माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. मॉइश्चरायझर छान आपल्या चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि मुरलं गेलं पाहिजे. त्याशिवाय आपण कोणताही जेव्हा मेकअप करत असू ना तर तो मेकअपचा बेस छान बसणार नाही. त्यासाठी आपण जे मॉइश्चरायझर आहे ना ते खूप छान चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं. आणि मी तुम्ही पाहू शकता इयरिंग्स पहिल्याच घालून घेतलेले आहेत. मला हे झुमके फार आवडतात आणि खूप दिवसापासूनचे आहेत माझ्याकडे आणि खूप सुंदर दिसतात हे साडीवरती, ड्रेसवरती खूप छान वाटतं. तर आता आज मी डिरेक्टली साडी घातलेली आहे आणि लगेचच मी तुम्हाला मेकअप लूक दाखवते आहे. कारण ज्या नवविवाहित मुली आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा होणार आहे त्यांच्यासाठीच हा मेकअप लूक असणार आहे. त्यांच्यासाठी मी हा मेकअप लूक घेऊन आलेले आहे आणि त्यामुळे मी आज साडी घातलेली आहे. साडी घातल्यानंतर थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं मेकअप करताना, पण काही हरकत नाही, ॲडजस्ट करून घेऊ आपण. तर मॉइश्चरायझर छान लावून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे सनस्क्रीन. तर हे डर्माकोचं सनस्क्रीन आहे आणि खूप छान आहे हे. 1% हॅल्युरॉनिक सनस्क्रीन ॲक्वाजेल आहे ह्याच्यामध्ये आणि SPF 15 आहे. PA++++ आहे. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला काहीच टेन्शन नाही आणि हे ना क्विकली ॲब्झॉर्ब होतं आपल्या चेहऱ्यामध्ये. आणि हे जे आपले सूर्याचे UVB UVA जे किरण असतात ना आणि किंवा ब्ल्यू लाईट असते ना त्याच्यापासून सुद्धा संरक्षण करण्याचं काम करते. त्याच्यामुळे आपण हे सनस्क्रीन वापरायचं. जेव्हा कधी आपण उन्हात जात असतो किंवा बाहेर आपल्याला एखाद्या फंक्शनला अटेंड व्हायचं आहे त्यावेळेस आपण हे सनस्क्रीन वापरायला अजिबात स्किप करायचं नाही. तर मी इतक्या क्वांटिटीमध्ये हे सनस्क्रीन घेतलेलं आहे आणि ते पूर्ण चेहऱ्यावरती मी लावून घेत आहे. जेव्हा कधी तुम्ही स्किन केअर करताना त्यावेळेस प्रोडक्ट थोडेसे जास्तीचेच घ्यायचे. कारण ना आपला बेस जेव्हा छान होतो त्यावेळेसच मेकअप छान बसतो. तर आता छान असं सनस्क्रीन मी लावून घेतलेले आहे आणि मला माहिती आहे खूप जणींना मेकअपसुद्धा येतो आणि येत असेल हे पण मला माहिती आहे. पण ज्यांना मेकअप येत नाही त्यांच्यासाठी हा मेकअप ट्युटोरियल आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा, खूप छान असणार आहे. तर कानाला पण आपण लावून घेऊया कारण कान पण आपले उघडे राहतात त्यासाठी. तर आता आपली स्किन केअर स्टेप्स पूर्ण झालेली आहे.
कोणताही मेकअप करण्या अगोदर आपण हे स्किन केअर टिप्स नक्की फॉलो करायची. तर आता आपण 15 मिनिटे थांबायचं आहे आणि 15 मिनिटानंतर आपण मेकअप करायला स्टार्ट करणार आहोत. मुलीचं लग्न होतं आणि ती नवरी होते त्यावेळेस घरातल्यांची सगळ्यांची नजर त्या नवरीवरच असते आणि सगळे तिला बघत असतात. तिचा मेकअप कसा झाला आहे, तिची हेअरस्टाईल, तिची साडी, तिचं राहणीमान हे सगळ्यांकडे त्यांची नजर असते. ती दिसते कशी, दिसण्यावरून सुद्धा जज केलं जातं खूप वेळा. त्याच्यामुळं मेकअप पण आपण असा केला पाहिजे की सगळ्यांची नजर आपल्यावरच फिरली पाहिजे. तर असाच मेकअप लूक आज मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी अगोदर प्रायमर वापरणार आहे आणि प्रायमर तुम्ही स्विस ब्युटीचं इल्युमिटिंग जे प्रायमर आहे ना, ते खरंच खूप बेस्ट आहे. ऑइली स्किनवाल्यांसाठी तर खूपच बेस्ट आहे. तर ते तुम्ही प्रायमर नक्कीच वापरा. तर आता मी इथं प्रायमर घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल. सगळ्यांना सूट होणारं हे असं प्रायमर आहे. तर ह्याचं आपण थोडंसंच 2 थेंबच घेणार आहोत. प्रायमर घेतलेलं आहे मी आणि हे लेयरने आपण आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. डीपली ॲब्झॉर्ब करायचं नाही, वरच्यावरच फक्त आपण लावून घेणार आहोत. आपल्याला बेस तयार करून घ्यायचा आहे. प्रायमर आपलं लावून झालेलं आहे आणि आता त्याच्यानंतरची पुढची स्टेप्स. प्रायमर लावून झाल्यानंतर आता आपण लावणार आहोत फाउंडेशन. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं फिटमीचं फाउंडेशन आणि ह्याचा शेड आहे 235 आणि हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे. खूप बेस्ट आहे हे आणि मॅट फिनिश देतं. त्याच्यामुळे मला हे फाउंडेशन खरंच खूप आवडतं. म्हणजे खूप छान दिसतं लावल्यानंतर. कोणताही मेकअप करताना प्रोडक्ट नेहमी कमीच घ्यायचे, जास्त प्रोडक्ट नाही घ्यायचे, नाहीतर मेकअप खूप आपला केकी दिसतो. तर आता मी खूप थोड्या क्वांटिटीमध्ये फाउंडेशन घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. तर आता इतक्या क्वांटिटीमध्ये मी फाउंडेशन घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच मी आता मॉइश्चरायझर मिक्स करणार आहे किंवा तुम्ही सनस्क्रीनसुद्धा मिक्स करू शकता, काही हरकत नाही. तर मी आता मॉइश्चरायझर ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि हे दोन्ही असं मिक्स करून आपण आपल्या चेहऱ्यावरती बोटांच्या मदतीने लावून घेणार आहोत. तर असं आपण आता एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये आपण लावून घ्यायचं. आणि फाउंडेशन लावण्यासाठी मी इथं ब्युटी ब्लेंडरचा वापर करत आहे आणि हा डॅम ब्युटी ब्लेंडर आहे, ओला ब्युटी ब्लेंडर आहे. ओल्या ब्युटी ब्लेंडरमुळे फाउंडेशन खूप छान प्रकारे बसलं जातं आणि कुठेही मेकअप आपला हलत नाही. तर हा पाण्याने मी ओला करून घेतलेला आहे. नंतर असं पाणी त्यामधलं पूर्ण काढून घेतलेलं आहे. तर आता फाउंडेशन आपण लावून घेणार आहोत. फाउंडेशन लावताना कधी पण असं घासायचं नाही, असं डॅब डॅब मोशनमध्येच लावून घ्यायचं, असं ड्रॅग करायचं नाही, नाहीतर मग फाउंडेशन खूप असं केकी दिसतं. चेहरा अजिबातसुद्धा आपला चांगला वाटत नाही. तर आता पूर्ण चेहऱ्याला मी फाउंडेशन लावून घेते आणि फाउंडेशनचा शेड कसा निवडायचा हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि जर कोणाला अजून तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तशा प्रकारचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल, घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आपला स्किन टोननुसार आपण फाउंडेशनचा शेड कसा निवडायचा. तर आता गळ्याला पण लावायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मान वेगळा आणि आपला चेहरा वेगळा असं दिसू शकतं. कानाला पण लावायला विसरायचं नाही, कानाला पण लावून घ्यायचं. डोळ्याला पण मी फाउंडेशन व्यवस्थित छान लावून घेतलेलं आहे आणि हे छान ब्लेंड करत आहे. जेवढं तुमचं ब्लेंडिंग छान असेल ना, तेवढा तुमचा मेकअप छान बसतो. तर आता पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन लावून घेतलेलं आहे.
तर आता माझ्या चेहऱ्यावरती थोडेसे नॉर्मली इकडे इकडे पिंपल्स आलेले आहेत 2-3 आणि ओठांच्या बाजूला थोडंसं पिगमेंटेशन आहे आणि डोळ्याखाली ना डिस्कलरेशन आहे. त्याच्यामुळे मग मी कन्सिलर वापरणार आहे. कन्सिलरसाठी मी इथे घेतलेलं आहे इनसाईडचं कन्सिलर आणि खरंच खूप छान आहे हे. ह्याच्यामध्ये कन्सिलर, करेक्टर आणि काउंटर हे असे तिन्ही प्रकार आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. खूप छान आहे आणि एकदम अफोर्डेबल आहे. तर ह्याच्यामधला ना मी एकदम लाईट शेड वापरणार आहे माझ्या अंडर आईजसाठी, कारण माझ्या डोळ्यांखाली ना थोडंसं पिगमेंटेशन आहे, डिस्कलरेशन आहे. त्याच्यामुळे एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये आपण प्रोडक्ट वापरायचा. त्याने मेकअप पण छान होतो आणि जास्त केकी फ्लेकी पण वाटत नाही. तर आता आपण हे पुन्हा ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने आपण जागेवर ह्याला असं मुरवून घेणार आहोत. कन्सिलर आपण इकडे तिकडे चेहऱ्यावरती पसरवायचं नाही, नाहीतर ते खूप खराब दिसेल आणि मेकअप छान दिसणार नाही आपला. तर आता तुम्ही पाहू शकता ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये किती फरक दिसतोय. ह्या डोळ्याखाली काळेपणा आहे आणि ह्या डोळ्याखालचा पूर्ण काळेपणा लपला गेलेला आहे, म्हणजे कन्सील केलेलं आहे मी सगळं. तर आपण डोळा आपण असंच कन्सील करून घेऊया. दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित छान मी कन्सील करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जिथे जिथे मला जास्त पिगमेंटेशन आहे ना, म्हणजे जसं की इथं ओठाच्या बाजूला, इथे थोडंसं पिंपल्स आहे, थोडा इथं आपला टी झोन एरिया असतो तिथे पण थोडं थोडं लावून घ्यायचं. पुन्हा असं डॅम करून आपण जागेवरच ते मुरवून घेणार आहोत. लगेच ॲब्झॉर्ब होतं. जर आपलं स्किन केअर छान असेल ना, छान प्रकारे ॲब्झॉर्ब होतं. तर आता आपण फाउंडेशन लावून घेतलेलं आहे, कन्सिलर लावून घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला आपला मेकअप सेट करायचा आहे आणि सेट करण्यासाठी इथं मी लॅक्मेची लूज पावडर घेतलेली आहे. तुम्ही बनाना पावडरसुद्धा घेऊ शकता किंवा. तर आता इथं मी लॅक्मेची रोज पावडर घेतलेली आहे आणि खूप छान आहे ही. मेकअप खूप छान प्रकारे बसतो. तर आता ही मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. तर असं डॅब डॅब मोशनमध्ये आपल्याला ही लूज पावडर लावून घ्यायची आहे. कुठेही आपल्याला ड्रॅग करायचं नाही आहे, फक्त डॅब डॅब मोशनमध्ये आपण लावून घेणार आहोत. थोडंसं मानेला पण आपण लावून घेऊया. तर आपण ही अशी ट्रान्सल्युसन सेटिंग पावडर वापरली ना की आपला मेकअप कुठेही हलत नाही आणि कुठेही असं केकी फ्लेकी वाटत नाही. त्यासाठी आपण लूज पावडर लावून आपला मेकअप सेट करून घ्यायचा. तर मेकअप सेट करून झालेला आहे माझा आणि त्यानंतर आता मी फेस मेकअप करण्यासाठी इथं मी इनसाईडचं कन्सिलर, करेक्टर आणि काउंटर पॅलेट घेतलेला आहे आणि ह्यामधलाच मी ब्राऊन शेड वापरून माझ्या चेहऱ्याला मी कॉन्टोर करून घेणार आहे. तर आता ह्यामधला हा ब्राऊन शेड वापरून मी कॉन्टोर करून घेणार आहे.
अगोदर आपण बोटाच्या मदतीने असं आपल्या चीकबोनवरती आपण लावून घेऊया. असं आपल्या गालापासून कानाचा जो सेंटर पॉईंट असतो ना तिथपर्यंत आपण घेऊन जायचं, म्हणजे छान कॉन्टूर करता येतं. तसंच आपण इकडच्या पण बाजूने कॉन्टोरिंग करणार आहोत. थोडंसं जॉ लाईनला सुद्धा आपण लावून घेणार आहोत. असं जॉ लाईनला सुद्धा आपण लावून घ्यायचं म्हणजे. तर आता आपण ह्या फ्लॅट ब्रशने कॉन्टोरिंग करणार आहोत आणि कॉन्टोर करताना आपण नेहमी असं वरच्या दिशेने कॉन्टोर करून घ्यायचं, म्हणजे छान कॉन्टोर होतं. आणि जेव्हा आपण जॉ लाईनला कॉन्टोर करतो त्यावेळेस आपण खालच्या दिशेने कॉन्टोर करायचं. म्हणजे काय होतं की जर कोणाला डबल चिन असेल ना, ती अजिबात सुद्धा दिसत नाही, ती हाईड होऊन जाते खालच्या दिशेने कॉन्टोर केल्यावरती. तर आता छान असं कॉन्टोर करून झालेलं आहे. जर तुमचं नाक शार्प असेल, तुमचं नाक एकदम सरळ असेल तर तुम्ही कॉन्टोरिंग करण्याची काहीच गरज नाही. पण जर तुमचं नाक माझ्यासारखं नकटं असेल ना, तर तुम्ही कॉन्टोर नक्की करा. मला कॉन्टोर करावंच लागतं. तर आता मी नाकाला सुद्धा लावून घेणार आहे. तर आता बोटाच्या मदतीनेच मी नाकाला लावून घेते आहे. जरी मोबाईलमध्ये दिसत नसेल कॉन्टोर करताना किंवा मेकअप करताना असं जास्त डीपली, तरी पण ओरिजिनलमध्ये ना मेकअप खरंच खूप छान दिसतो. तर असं आपण ब्रश असा छान पकडायचा, असा एकदम स्लिम असा, आणि त्याने आपण आपलं नाक कॉन्टोर करून घ्यायचं. त्याने काय होतं की आपलं नाक एकदम शार्प दिसतं, थोडंसं सरळ दिसतं, थोडंसं नकट्या नाकाला सुद्धा आपल्या चांगलं दिसायला पाहिजे ना, त्यासाठी थोडंसं इथं पण आपण कॉन्टोर करून घेऊया. छान असं कॉन्टोर करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण ब्लश यूज करणार आहोत. तर मी इथं घेतलेला आहे स्विस ब्युटीचा अल्टिमेट शॅडो पॅलेस, आणि खरंच खूप छान आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, खूप छान छान कलर आहेत आणि खूप छान आहे. तुम्हाला कोणताही कलर हवा असेल तुम्ही तो कलर घेऊन तुम्ही आय मेकअप करू शकता. तर मी आता ब्लश करणार आहे. तर ब्लशसाठी मी इथे पिंक कलर वापरणार आहे. ब्रशच्या मदतीनेच आपण ब्लश करणार आहोत, आणि ब्लश करताना थोडीशी स्माइल करायची. किती पिगमेंटेशन आहे, किती छान आहे. असं लगेच आपल्या स्किनवरती ना लगेच ॲब्झॉर्ब होतं. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. तर ब्लश करून आपलं झालेलं आहे. तर आता जिथे जिथे आपले हायलाईट पॉईंट आहे ना, तिथे तिथे आपण हायलाईट करून घेणार आहोत. जसं की नाकावर जिथे आपले हायलाईट पॉईंट असतात ना, तिथे तिथे आपण हायलाईट करून घेऊया. त्यासाठी मी कॉन्टोर पॅलेटमधलाच मी हायलाईट कलर घेणार आहे आणि तोच मी आता माझ्या नाकावरती लावून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता नाकावरती मी लावून घेतलेलं आहे. थोडंसं इथं डोळ्यांच्या बाजूला सुद्धा आपण लावून घेणार आहोत. इथं पण थोडंसं लावून घ्यायचं आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने थोडंसं आपण त्याला जागेवरती डॅम करणार आहे. जर तुमच्याकडे शिमर शेड असेल ना, तर खूप छान प्रकारे डोळे दिसतात.
तर हायलाईट झालेलं आहे माझं. तर आता मी माझे आयब्रोज सेट करून घेणार आहे. त्यासाठी मी एक स्पूली ब्रश घेतलेला आहे आणि त्याने माझे आयब्रोज मी पहिल्या कोंब करून घेणार आहे, म्हणजेच की छान अशा सेट करून घेणार आहे आणि त्यानंतरच मी आयब्रो पेन्सिल वापरणार आहे. तर अशा आपण आपल्या आयब्रोज सेट करून घ्यायच्या. तर इथं मी घेतलेलं आहे NYBचे आयब्रो पेन्सिल. खूप छान आहे आणि ब्राऊन शेड आहे ह्याचा. तर आता माझ्या आयब्रोजला फील करण्याची गरज नाही आहे, पण मी असं मेकअप असलं की तुम्हाला मेकअप ज्यावेळेस दाखवायचा असतो त्यावेळेस मी आयब्रोज फील करते. नाही तर डेलीमध्ये मी अजिबातसुद्धा यूज करत नाही, कारण मला त्याची जास्त गरज पण पडत नाही. तर आता पुन्हा आपण स्पूलीच्या मदतीने छान आयब्रोज कोंब करून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित छान सेट करून घ्यायच्या. तर आयब्रोज पण छान सेट करून झालेले आहेत आणि आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर आता मी माझ्या डोळ्यांचा मेकअप करणार आहे. त्यासाठी मी इथं घेतलेला आहे स्विस ब्युटीचा अल्टिमेट शॅडो पॅलेस आणि ह्यामधला मी डार्क शिमर पिंक शेड वापरणार आहे. पण त्याच्या अगोदर बेस करण्यासाठी मी लाईट ब्राऊन कलर वापरणार आहे आणि लाईट ब्राऊन कलर हा वापरणार आहे मी. एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचा आणि नंतर आपण थोडासा असा म्हणजे जास्तीचा आला असेल तर तो आपण काढून टाकायचा. तर आता मी डोळ्यांचा मेकअप करून घेते. तुम्हाला जास्त डोळ्यांचा मेकअप येत नसेल तर काही हरकत नाही, एकदम लाईटली मेकअप केला तरीसुद्धा चालतो, खूप छान दिसतो. तर दोन्ही डोळ्यांना छान बेस करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी बोटाच्या मदतीने हा जो एकदम डार्कवाला पिंक कलर आहे, एकदम शिमर शेड आहे ना, तो शेड आज मी माझ्या आईजवरती वापरणार आहे. आणि जो सेंटर पॉईंट आहे ना आपला, तिथे आपण वापरणार आहोत. खूप छान डोळे दिसतात ह्याच्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता किती पिगमेंटेशन छान आहे ह्याचं. खूप छान दिसत आहे आणि आता आपण दुसऱ्या डोळ्याला पण असंच लावून घेऊया. तर आता दोन्ही डोळ्यांना ऑलमोस्ट लावून होत आलेला आहे आय शॅडो. तर डोळे खूप छान दिसत आहे. जर तुम्ही ब्लेंडिंग छान केलं ना आय मेकअप करताना, खूप छान डोळे दिसतात. तर एकदम लाईटली मेकअप केलेला आहे आज मी, जास्त हेवी मेकअप करणार नाही आहे, बस इतकासा केला तरीसुद्धा चालतो. आता त्याच्यानंतर मी आयलायनर वापरणार आहे. आयलायनरसाठी इथं मी आयलायनर पेन्सिल घेतलेले आहे. आज मी लिक्विड आयलायनर घेतलेला नाही आहे, पेन आयलायनर घेतलेला आहे आणि त्याने आता मी माझे डोळ्यांना आयलायनर लावून घेणार आहे. आणि हा सगळा मेकअप मी मोबाईलमधून बघूनच करते आहे. मिरर वगैरे काहीच घेतलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता मेकअप किती छान झालेला आहे. आयलायनर लावताना सेंटर पॉईंटपासून स्टार्ट करायचं आणि शेवटपर्यंत आपण असं आयलायनर लावत जायचं. थोडंसं आज मी ब्रॉड आयलायनर लावणार आहे. मला खूप आवडतं ब्रॉड आयलायनर, खूप छान पण दिसतं. आणि नंतर आपण इथून स्टार्टिंगपासून लावून घ्यायचं. एकदम सावकाश दाखवते आहे मी तुम्हाला, कारण ज्या कोणी नवविवाहित मुली आहेत ना, त्या मला बघणाऱ्या आहेत, तर त्यांच्यासाठी आहे. एकदम सावकाश आयलायनर लावायचे, आपल्याला काही घाई नसते. आणि नवीन लग्न झालेल्या मुलींना कुठं घाई असते, त्यांना मेकअप करायला खूप सारा वेळ पण असतो. तर तुम्ही पाहू शकता आयलायनर मी एकदम ब्रॉड असं लावून घेतलेलं आहे आणि असंच मी आता दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेते. तर आता आयलायनर लावून झाल्यानंतर आपण काजळ लावणार आहोत आणि काजळ लावण्यासाठी इथं मी घेतलेली आहे NYBची ही काजळ पेन्सिल आणि खूप छान आहे.
वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे त्याच्यामुळे. आणि डोळ्यांच्या अजिबातसुद्धा जळजळ होत नाही ह्या काजळ पेन्सिलमुळे. तर आता मी आयलायनर ब्रॉड लावलेला आहे, त्याच्यामुळे मी काजळ फक्त लाईटली लावणार आहे. तुम्हाला ब्रॉड लावायचं असेल किंवा जाड लावायचं असेल तुम्ही लावू शकता, आणि नाही लावलं तरीसुद्धा चालतं. असेही डोळे आपले खूप छान दिसतात. तर एकदम लाईटली लावून घेतलेलं आहे मी. दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी मस्कारा लावून घेणार आहे. आणि मस्कारा मी इथं घेतलेला आहे NYBEचा. तर तुम्ही पाहू शकता हा NYBEचा मस्कारा मला खूप आवडतो आणि हा रिसेंटली परचेस आहे. खूप छान आहे, ह्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान आहे. तर आपण हे असं शेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण मस्कारा लावून घ्यायचा. सगळ्यात जास्त मला डोळ्यांच्या मेकअपमध्ये आयलायनर, काजळ आणि मस्कारा हे तीनही खूप आवडतात, पण सगळ्यात जास्त मला लावायला म्हणजे आयलायनर आणि मस्कारा आवडतो काजळपेक्षाही. आणि जेव्हा तुमचं नवीन लग्न होतं ना, तुम्ही खरंच मस्कारा वापरा. खूप छान डोळ्यांचा मेकअप दिसतो, डोळे खूप छान दिसतात, उठावदार दिसतात आणि मोठे मोठे पण दिसतात. तर आधी आपण असं असं करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण असं असं मस्कारा आपण लावून घेणार आहोत. तर आता दुसऱ्या डोळ्याला पण आपण लावून घेऊया. तर किती छान दिसत आहेत डोळे. डोळ्यांचा मेकअप आपला झालेला आहे. तर आता आपण लावून घेणार आहोत लिपस्टिक. आणि लिपस्टिक लावण्या अगोदर मी घेतलेले आहे इथे लिप लायनर. आणि लिप लायनर हे लेवॉन ब्युटीचं आहे आणि खूप छान आहे. ह्याचा शेड ब्राऊन आहे. तुम्हाला जो हवा असेल ना तो तुम्ही तुमच्या ओठांसाठी वापरू शकता. तुमच्या ओठांचा जो कलर आहे त्याला कोणता सूट होतो ना तो तुम्ही नक्की वापरा. तर अशी ओठांना आपण लाईन करून घ्यायची. तर लिप लायनर मी माझ्या ओठांना लावून घेतलेला आहे. आणि कोणतीही लिपस्टिक लावण्याच्या अगोदर तुम्ही लिप बाम लावायला अजिबातसुद्धा विसरू नका. ज्यावेळेस मी मेकअप स्टार्ट केला होता त्याच्या अगोदरच मी लिप बाम लावून घेतलेला होता. तर आता मी इथं लिपस्टिक घेतलेले आहे आणि मी थोडीशी डार्क लिपस्टिक घेते आहे, कारण नवविवाहित ज्या मुली आहेत ना त्या नवीन नवीन जरा डार्क मेकअप करतात किंवा डार्क लिपस्टिक लावायला त्यांना आवडते आणि छान पण दिसते. त्यांच्यासाठी तुम्ही डार्क लिपस्टिक नक्की यूज करा, खूप छान दिसते. तर मी इथं लिपस्टिक घेतलेले आहे. ही लॅक्मेची लिपस्टिक आहे आणि खूप छान आहे ही. ह्याचा शेड आहे ह्याचा शेड त्याला काय म्हणतात, तर ह्याचा शेड मरून शेड आहे. आणि ह्याचा शेड नंबर आहे 173. तुम्ही पाहू शकताय. खूप छान लिपस्टिक आहे आणि खूप दिवसापासून आहे ही माझ्याकडे. तर आता ही मी माझ्या ओठांवरती लावून घेणार आहे. तर लिपस्टिक पण छान अशी लावून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय 70% मेकअप आपला ऑलमोस्ट झालेला आहे. तर ऑलमोस्ट आपला मेकअप झालेला आहे. टिकली लावली होती ती मी लावून घेतलेली आहे आणि इयरिंग्स मी पहिल्याच घालून घेतलेल्या होत्या. तर असा हा मेकअप झालेला आहे आणि नवविवाहित मुलींसाठी असा मेकअप लुक करणं काही अवघड नाही. एकदम 30 मिनिटामध्ये सुद्धा हा मेकअप होऊ शकतो. तर म्हणजे ज्या नवीन मुली आहेत त्यांना थोडासा वेळ तर लागतोच ना, आणि ज्यांना थोडीशी प्रॅक्टिस आहे त्या थोड्याशा लवकर करू शकतात. तर असा हा मेकअप लुक झालेला आहे. आणि कसा वाटते तुम्हाला हा मेकअप लुक नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी हेअरस्टाईल केलेले नाही आहे, केस फक्त असे मोकळे सोडलेले आहेत. आणि मेकअप लुक आवडला का माझा, कसा वाटतो हा मेकअप लुक
तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा मेकअप लूक? आवडला का? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमचं नाव नक्की माझ्या चॅनलवरती घेईल. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगा. तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज लाईक करायला अजिबातसुद्धा विसरू नका, कारण तुमचा लाईक माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जर लाईक केलं तर पुढच्या ज्यांना कोणाला ह्या मेकअप लूकची गरज आहे किंवा ज्यांना पाहायचं आहे त्यांनासुद्धा पाहायला मिळेल आणि त्यांनासुद्धा फायदा होईल. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा मेकअप लूक? आवडला का? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.